शुभप्रभात मुलांनो. बृहन्मुंबई अंतर्गत असलेल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी लीना भांगरे, न्यू भायका स्कूल मध्ये कार्यरत असून आज मी तुम्हाला मराठी विषय शिकवणार आहे. तर सर्वांनी शांतपणे ऐकायचं आहे. तर मुलांनो, मराठी ही मातृभाषा महाराष्ट्राची सर्वांनाच आवडते आणि ती आपल्या सर्वांना आली पाहिजे. आजचा जो आपला घटक आहे की आपल्या सर्वांना चित्रकला खूप विषय आवडतो. कुठले पण चित्र काढायला आवडते, चित्राचे वर्णन करायला आवडते, चित्रकथा लिहायला आवडते किंवा चित्राचे वाचन. अशा प्रकारे विविध प्रकारे आपण चित्र हे रेखांकित करत असतो. तर मुलांनो, आज आपण असे काही चित्र पाहणार आहोत, त्यांचं वर्णन करणार आहोत की चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसते ते. तर आता तुम्हाला चित्र निरीक्षण करायचं आहे. मी तुम्हाला एक चित्र दाखवेल. सर्वांनी चित्राचं व्यवस्थित निरीक्षण करून त्यामध्ये काय दिलेलं आहे ते सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सर्वांना चित्र आवडतं ना? हो. खूप छान. हे बघा, तर आपला जो घटक आहे त्याचं नाव आहे चित्रात काय. तर चित्रामध्ये काय आहे, चित्रामध्ये काय काय मुले आहेत की पक्षी आहेत, कुठले कुठले वस्तू आहेत, हे सर्वांचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. हे बघा, इथे हे तुमचं पहिलीचं मजेशीर या मराठी पुस्तक आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये ही मुलं बघा इथे बसून अभ्यास करताना दिसत आहेत. पक्षी आहेत, झाडे आहेत आणि खूप छान असा बगीचा आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे तुम्हाला चित्र वर्णन करायचं आहे. इथे बघा, चित्र निरीक्षण, चित्र वर्णन, चित्र वाचन, चित्रलेखन, चित्रकथा अशा कितीतरी गोष्टी चित्राशी संबंधित असतात. जेव्हा तुम्ही चित्र वर्णन कराल तेव्हा तुम्हाला चित्रामध्ये कुठले कुठले शब्द येतात, वाक्य येतात, ते लक्षपूर्वक बघायचे आहेत. तर चला मग मुलांना आपण चित्र निरीक्षण करूया. हे चित्र सर्वांनी व्यवस्थित बघायचं आहे. तुम्हाला या चित्रामध्ये काय काय दिसते? खेळणी दिसतात, अजून कारंजे दिसतात, अजून काय काय दिसतं याचं निरीक्षण व्यवस्थित करायचं आहे आणि ते सांगायचं आहे. कोण बरे सांगेल काय आहे चित्रामध्ये? कोणी सांगू शकतं का चित्रामध्ये काय दिसत आहे तुम्हाला? हो, एक मुलगी बलून घेऊन फिरते आणि एक मुलगा कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतोय कचरा. बघा इथे मुलं खेळतात गार्डन मध्ये आणि तिकडे पाणी पण आहे. खूप छान मुलांनो. इथे बघा, एक मुलगी हातामध्ये बलून म्हणजे फुगे घेऊन फिरत आहे. या मुलीच्या हातात फुगे आहेत. इथे कारंजे आहे. इथे एक पूल दिसत आहे आणि काही मुले बघा झोपाळ्यावरती बसलेले आहेत. इथे बघा दोन मुले सिसॉ खेळत आहेत, घसरगुंडी आहे. माणसं चालतायत, मुलं खेळतायत पार्क मध्ये. हे बागेचं चित्र आहे. बघा, इथे पण माणसं बसलेली आहेत आणि इथे तुम्ही निरीक्षण केलं का, एक मुलगा कचरा कुंडीमध्ये कचरा टाकत आहे. सर्वांनी निरीक्षण करायचं आहे. अजून काय बरं दिसत आहे वेगळं? बघा मुलांनो, इथे ही माणसं इकडे जात आहेत. बघा, बसायला बाकडे आहेत छोटे छोटे आणि झाड बघा किती आहेत. झाड बघितली का तुम्ही? कसं हिरवगार बगीचा दिसत आहे ना? हो, खूप छान. तर अशा प्रकारे तुम्ही चित्राचं निरीक्षण केलं, चित्रामध्ये काय काय आहे हे तुम्ही सांगितलं. तर मुलांना आता तुम्हाला समजलं की चित्रामध्ये मुलगी फुगे घेऊन फिरत आहे, काही माणसं रस्त्याने जात आहेत,
तिथे सुंदर असं कारंजे आहे. एक मुलगा डस्टबिन मध्ये कचरा कुंडीमध्ये कचरा टाकत आहे. तर असं हे सुंदर दृश्य आहे. तर आपण जे शब्द बोललेलो आहोत त्यांची आपण एक नावे लिहूया एकाखाली एक, ती लिस्ट बनवूया. बघा, चित्रातील वस्तूंची नावे. काय काय बघितलं आपण चित्रामध्ये? चित्रामध्ये बाग, हे कशाचं चित्र आहे? बागेचं. चित्रामध्ये घसरगुंडी आहे. घसरगुंडी पाहिली सर्वांनी? हो, ही बघा, घसरगुंडी. ही बघा, झोपाळा. हे आहे घसरगुंडी. झोपाळा, झोपाळा झोका बघितला सर्वांनी? एक मुलगा मुलगी झोक्यावर बसलेले आहेत. सीसॉ आहे. कारंजे आहेत. मुले, माणसे, फुगे, कचरा कुंडी आणि खूप सारे काय आहेत? झाडे आहेत. तर मुलांनो, हे आपण चित्राचं वर्णन, चित्रामध्ये काय काय आहे हे तुम्ही खूप छान सांगितलं. या सर्व गोष्टी तुम्हाला माहित आहेत, त्यामुळे तुम्ही सांगू शकलात की तुम्हाला चित्रामध्ये काय काय दिसते ते. तर असंच अजून एक उदाहरण आपण बघूया आणि पुढील चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसते ते तुम्ही सांगायचं आहे. इथे बघा, इथे पण तुम्हाला खूप व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. खूप सारे मुले आहेत, ते काय करतायत सांगा बरं? एक मुलगा पुस्तक वाचतोय आणि एक मुलगी झोक्यावरती खेळते आणि एक मुलगा झाडावरती बसून दूरबीन वरतून देखतोय. खूप छान मुलांनो, खूप छान. एक मुलगा ड्रॉइंग करतोय आणि एक मुलगा फुटबॉल खेळतोय. खूप छान. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की या चित्रामध्ये एकूण किती मुले आहेत? किती मुले आहेत? मोजा बरं, किती आहेत? 2, 3, 4, 5, 6. 6 मुले. खूप छान. तर मुलांनो बघा, या चित्रामध्ये ही 6 मुलं काही ना काही करत आहेत. एक मुलगा उड्या मारतोय, एक दुर्बीण मध्ये बघतोय, एक बॉल सोबत खेळतोय, फुटबॉल सोबत, एक मुलगी चित्रकला ड्रॉइंग बनवत आहे, एक मुलगी झोपाळ्यावरती बसली आहे आणि एक मुलगा एक पुस्तक वाचत आहे. आणि या चित्रामध्ये बघा, हिरवीगार झाडे आहेत. इथे छोटे छोटे ढग पण पाठीमागे दिसत आहेत. ढग आहेत. सूर्य आहे. झाड आहे. तर मुलांनो, खूप सुंदर, तुम्ही खूप छान प्रकारे निरीक्षण करू शकता. तर या संबंधित आपण, या संदर्भात आपण पुढील तुमच्या पाठ्यपुस्तकातील पाठ आहे चित्रात काय, आपण ते बघणार आहोत. बघा, तर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक झाड आहे. चित्रे पहा आणि प्रत्येक चित्रात काय दिसते ते सांगा. चित्रात काय दिसते ते तुम्हाला सांगायचं आहे. तर मुलांनो, इथे बघा, तुमच्या पाठामध्ये चित्रात काय दिसते याचं निरीक्षण तुम्ही व्यवस्थित करायचं आहे. बघा, हे एक गुरुजी आहे. झाड़ा पे चिमड़ी बैठा है. मुलांनो, तुम्ही पहिले शिक्षकांचं ऐकायचं आहे, मग उत्तर द्यायचं आहे. इथे बघा, गुरुजी आहेत. गुरुजी म्हणजे शिक्षक. इथे शिक्षक आणि त्यांच्यासोबत 2 मुले आहेत. या मुलीचं नाव आपण समजूया रमा. मुलीचं नाव आहे रमा आणि मुलाचं नाव आहे अमर. तर हे शिक्षक मुलांना दाखवत आहेत की इथे कोण बसलेलं आहे सांगा बरं. झाडावर कोण बसलेलं आहे? म्हणजे आपण पक्षी म्हणूया, ठीक आहे. तर हे बोलत आहेत की अमर तो बघ पक्षी, अमर तो बघ पक्षी. हे गुरुजी मुलांना पक्षी दाखवत आहेत. पक्षी कुठे बसला आहे? कुठे बसला आहे बरं पक्षी? झाडावर. खूप छान. तर गुरुजींनी अमरला आणि रमाला काय दाखवलं? पक्षी.
अमर तोबक पक्षी. तर पुढे बघूया की हे कोण आहेत. कोण आहेत हे? गुरुजी. ही कोण आहेत? मुलं. गुरुजी. आणि हा जो आहे हा कोण आहे? पक्षी. आणि बघा मुलांनो, हे किती मोठं झाड आहे. झाड. झाड हा शब्द बघा कसा लिहायचा. झाड. इथे पक्षी आहे आणि या झाडावरती हा पक्षी बसलेला आहे. तर मुलांनो, तुम्ही खूप छान प्रकारे चित्र बघितलेलं आहे आणि चित्रात काय काय दिसते ते पण पाहिलेलं आहे की चित्रामध्ये गुरुजी आहेत, मुलं आहेत, पक्षी आहे, झाड आहे आणि ते झाड खूप सुंदर आहे. तर बघूया मुलांनो, पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते बरं? निरीक्षण करून सांगायचं आहे. काय दिसते सांगा बरं? एक घर दिसतंय. तिकडे गुरुजी आणि ते दोन पोरगे आणि पोरगे आहेत आणि एक झाड आहे. खूप छान, खूप छान. तर बघा मुलांनो, इथे गुरुजी आहे, इथे रमा आहे. हिचं नाव आपण ठरवलं आहे ना, रमा. आणि समजा याचं नाव काय आहे? अमर. तर रमा, अमर, गुरुजी इथे उभे आहे. आणि रमा बघा, आता रमा दाखवत आहे की इथे एक काय आहे? ही झोपडी. घर. हे घर वेगळं असतं आणि ही काय आहे? झोपडी. रमा झोपडी दाखवत आहे. रमा बोलत आहे की अमर ती बघ झोपडी. अमर ती बघ झोपडी. आणि झोपडीच्या पाठीमागे काय आहे? झाड आहे. तर मुलांनो, या चित्राचं पण तुम्ही खूप छान निरीक्षण केलं आहे. चित्रामध्ये काय काय आहे ते पण तुम्हाला समजलं आहे. समजलं ना सर्वांना? बघा, चित्रामध्ये काय काय होतं? चित्रामध्ये गुरुजी आहे, झोपडी आहे आणि झाड आहे. आणि रमा बोलत आहे की अमर ती बघ झोपडी. अमर ती बघ झोपडी. रमा अमरला काय दाखवत आहे? झोपडी दाखवत आहे. तर बघा मुलांना, इथे शब्द गुरुजी, मुलं, झोपडी, झाड हे या चित्रामध्ये आपण बघितलेलं आहे. हे नवीन शब्द तुम्ही शिकलात ना. झोपडी हा नवीन शब्द तुम्ही शिकलात. हो ना मुलांना? झोपडी. चला, तर मग आता आपण दुसऱ्या पिक्चर मध्ये, चित्रामध्ये काय आहे ते बघूया. हे बघा मुलांनो, या चित्राचं तुम्हाला खूप व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. या चित्रामध्ये काय दिसतं बरं? बघा, गुरुजी आहेत, मुलं आहेत, अजून काय नवीन आहे सांगा बरं. काही नवीन दिसतं का तुम्हाला? पक्षी आहे. पक्षी आहे. पक्षी होतात. पक्षी आहे, अमर आणि गुरुजी आहे आणि एक झाड आहे. झाडावरती काय आहे बघा बरं? हे काय आहे तुम्हाला माहित आहे का? हे घरटे आहे. या पक्षाचं हे घरटे आहे आणि घरट्यामध्ये अंडी आहेत. बघा मुलांनो, घरट्यामध्ये सफेद रंगाची अंडी आहेत. चिमण्यांचे अंडे आहेत आणि गुरुजी गुरुजी अमर रीमा आहे. इथे बघा मुलांनो, अमर दाखवत आहे की हे बघा घरटे. अमर दाखवत आहे गुरुजी, ते बघा घरटे. आता ही मुलं आणि गुरुजी हे जे घरटे आहे पक्षाचं, याचं निरीक्षण करत आहेत. बघा मुलांनो, या झाडावरती घरटे आहे आणि घरट्यामध्ये अंडी आहेत. हा पक्षी त्या अंड्यांकडे येत आहे. अशा प्रकारे मुलांनो, आपण चित्रामध्ये काय काय दिसते ते बरोबर ओळखलेलं आहे. बघा, या चित्रामध्ये काय होतं? या चित्रामध्ये मुलं, गुरुजी होते, घरटे होते, घरट्यामध्ये अंडी होते.
पक्षी आहे आणि या चित्रामध्ये झाड आहे. झाड. ठीक आहे मुलांनो, सर्वांना समजलं चित्रात काय काय दिसलं ते? बघा, अंडी हा नवीन शब्द तुम्ही शिकलात, घरटे हा नवीन शब्द तुम्ही शिकलात. हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यावरून तुम्ही छोटी छोटी वाक्य बनवू शकता. चला तर मुलांनो, आपण आतापर्यंत 3 चित्र बघितले आहेत. पहिले जे चित्र होतं त्यामध्ये आपण बघितलं की गुरुजी बोलतात की अमर तो बघ पक्षी, अमर तो बघ पक्षी. दुसऱ्या चित्रामध्ये रमा बोलते की अमर ती बघ झोपडी, अमर ती बघ झोपडी. आणि तिसऱ्या चित्रामध्ये अमर बोलतो की गुरुजी ते बघा घरटे, गुरुजी ते बघा घरटे. तर मुलांनो, पहिल्या चित्रामध्ये पक्षी दाखवलेला आहे, पक्षी. दुसऱ्या चित्रामध्ये झोपडी दाखवलेली आहे आणि तिसऱ्या चित्रामध्ये घरट्याचं निरीक्षण केलेलं आहे. तर बघा, इथे जेव्हा तुम्ही चित्राचं वाचन कराल तर कसं करायचं आहे? तो बघ पक्षी, अमर तो बघ पक्षी, अमर ती बघ झोपडी, गुरुजी ते बघा घरटे, घरटे. तर मुलांनो, पुढे बघूया. बघा, हे गुरुजी आहेत, हे गुरुजी आहे, ही रमा आहे आणि हा छोटा मुलगा अमर आहे. त्यांची नावं इथे लिहिलेली आहेत, गुरुजी, रमा आणि अमर. गुरुजी अमरला दाखवतात अमर तो बघ पक्षी. गुरुजी असं बोलतात का अमर ती पक्षी बघ? नाही, अमर तो पक्षी बघ, अमर तो पक्षी बघ. जेव्हा पक्षी तुम्ही दाखवणार तर तुम्ही कुठला शब्द वापरणार? तो. अमर तो पक्षी बघ. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, अमर तो पक्षी बघ. समजलं मुलांनो? गुरुजी अमरला पक्षी दाखवत आहे, अमर तो पक्षी बघ. चला तर मग पुढचे चित्र बघूया आपण. बघा मुलांनो, इथे कशाचं चित्र आहे? झोपडी. आता ही जी रमा आहे, ती रमा आहे, ती अमरला बोलत आहे की अमर झोपडी बघ. काय बोलत आहे? अमर झोपडी बघ. कशाचा वापर केला आहे? ती. अमर ती झोपडी बघ. आपण असं बोलतो का अमर तो झोपडी बघ? नाही, अमर ती झोपडी बघ. आवडलं ना सर्वांना? चित्र आवडलं का सर्वांना? हो. हा, चला तर बघूया पुढच्या चित्रामध्ये काय बोललेलं आहे ते. गुरुजी ते घरटे बघा. गुरुजी ते घरटे बघा. बघा, हा जो अमर आहे हा त्यांच्या गुरुजींना बोलत आहे की घरटे बघा. कशाचा वापर केला? ते. गुरुजी ते घरटे बघा. हे बघा, इथे घरटे आहे. दिसलं का सर्वांना घरटे? हो. घरटे म्हणजे पक्ष्याचं घर. पक्षी स्वतःसाठी घरटे बनवतो, स्वतःसाठी घर बनवतो, त्याला आपण बोलतो घरटे. तर इथे अमर त्यांच्या गुरुजींना बोलत आहे, गुरुजी ते घरटे बघा. तर मुलांनो, ही जी वाक्य आहेत ही तुम्हाला ऐकायची आहेत व म्हणायची आहेत. तर पहिलं वाक्य आहे, अमर तो पक्षी बघ. अमर
तो पक्षी बघ. बोला बरं मुलांनो, अमर तो पक्षी बघ. पक्षी बघ. आता दुसरं वाक्य, बघ. अमर ती झोपडी बघ. अमर ती झोपडी बघ. खूप छान. आणि शेवटचं वाक्य आहे, गुरुजी ते घरटे बघा. गुरुजी ते घरटे बघा. तर बघा मुलांनो, जेव्हा पक्षी दाखवला होता तेव्हा वापर केलेला आहे तो. झोपडी दाखवली तेव्हा कुठला शब्द वापरला? ती. घरटे दाखवले तेव्हा कुठला शब्द वापरला? ते. तर इथे मला लक्षात ठेवायचं आहे की आपण केव्हा तोचा वापर करतो, केव्हा तीचा वापर करतो आणि केव्हा तेचा वापर करतो ते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सर्वजण लक्षात ठेवाल ना? पुढे तुम्हाला शिक्षक प्रश्न विचारतील तेव्हा तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तर हे व्यवस्थित समजून घ्या, केव्हा तो, ती, तेचा वापर करायचा आहे ते. आता बघा मुलांनो, पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. जर तुम्हाला उत्तर नाही आलं तर मी सांगेलच, परंतु तुम्ही प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे? हो. चला तर मुलांनो, पहिला प्रश्न आहे, झाडावर कोण बसले आहे? पक्षी. पक्षी. झाडावर कोण बसले आहे? कोण बरं बसला आहे झाडावर? पक्षी बसलेला आहे. खूप छान. झाडावर पक्षी बसलेला आहे. काय उत्तर आलं? पक्षी. पक्षी. चला दुसरा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, गुरुजी काय दाखवत आहेत? गुरुजी काय दाखवत आहेत? काय बरं दाखवत आहेत गुरुजी? गुरुजी पक्षी दाखवत आहे. हे बघा, हे गुरुजी आहेत ना, हे काय दाखवत आहेत? त्यांचं बोट बघा बरं कुणाकडे आहे? पक्षी. खूप छान. गुरुजी पक्षी दाखवत आहेत. म्हणजेच तुम्हाला समजलेलं आहे, हो ना? की चित्रामध्ये काय काय दिसते ते. इथे बघा, आपला पहिला प्रश्न होता, झाडावर कोण बसले आहे? त्याचं उत्तर आहे पक्षी. आणि आपला दुसरा प्रश्न होता की गुरुजी काय दाखवत आहेत? त्याचं पण उत्तर आहे पक्षी. पक्षी. बघा, उत्तर एक सारखं आहे, परंतु प्रश्न हे वेगवेगळे आहेत. बघितलं सर्वांनी? हो. तर अशा प्रकारे तुम्हाला अजून काही प्रश्न मी विचारणार आहे, उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे सर्वांनी. प्रश्न आहे पुढचा, मुलगी काय दाखवत आहे? म्हणजे रमा. रमा काय दाखवत आहे? काय दाखवत आहे रमा? मुलगी झोपडी दाखवत. खूप छान. मुलगी झोपडी दाखवत आहे. म्हणजेच रमा झोपडी दाखवत आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे झोपडी. झोपडी. बघा, झोपडी हा शब्द कसा लिहायचा ते पण लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. हे बघा, झोपडी. मुलगी झोपडी दाखवत आहे. खूप छान मुलांनो, तुम्ही खूप छान उत्तर देताय. बघा, पुढचा प्रश्न आहे, अमर गुरुजींना काय दाखवत आहे? अमर. अमर म्हणजे हा मुलगा. गुरुजींना काय दाखवत आहे? अमर गुरुजींना चिमण्याचं घरटे दाखवत आहे. खूप छान. अमर गुरुजींना घरटे दाखवत आहे. हे बघा, गुरुजी ते बघा घरटे. तर अमर गुरुजींना हे घरटे दाखवत आहे. परंतु मुलांनो, इथे दुसरा पण प्रश्न आहे की घरट्यात काय दिसत आहे? घरट्यात काय दिसतं बरं? अंडे. खूप छान. घरट्यामध्ये अंडी दिसत आहेत. खूप छान उत्तरं तुम्ही दिलेली आहेत मुलांनो, आणि तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे.
बघा असा प्रश्न होता, अमर गुरुजींना काय दाखवत आहे? तर अमर गुरुजींना घरटे दाखवत आहे. घरट्यात काय दिसत आहेत? घरट्यामध्ये अंडी दिसत आहेत. खूप सुंदर. समजलं ना सर्वांना? या घरट्यामध्ये अंडी आहेत बघा, सफेद रंगाची आहेत ना? हो. ठीक आहे मुलांना. तर पुढे बघूया. जोड्या लावा. जोड्या लावा. बघा मुलांनो, पहिले चित्र कशाचं आहे? अंडा. पहिले चित्र कशाचं आहे? अंड्याचं नाही, अंड्याचं. बघा ना मुलांनो, व्यवस्थित निरीक्षण करा. अंडे घरटे. आहेत, परंतु अजून काय आहे बाजूला? घरटे. घरटे. खूप छान. तर तुम्हाला आता जोड्या लावायच्या आहेत. हे बघा, घरटे. बरोबर ना? घरटे. दुसरं काय आहे? दुसरं चित्र कशाचं आहे? झोपडी. बघा बरं, झोपडी हा शब्द कुठे आहे? झोपडी. तिसरा शब्द कशाचा आहे मुलांनो? चिमणी. चिमणी. चित्र आहे तिसरं, चिमणी म्हणजे पक्षी. तिसरं चित्र आहे पक्षी. दुसरं. आणि शेवटचं चित्र कशाचं आहे बरं मुलांनो? झाड. 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 खूप सुंदर मुलांनो, खूप छान उत्तरे तुम्ही दिलेली आहेत. सर्वांना समजलं ना? हो, समजलं. चला तर मग आजचा तुमचा स्वाध्याय, तुमचं गृहकार्य आहे ते तुम्ही घरी करायचं आहे. तुमचं गृहकार्य आहे तो, ती, ते शब्दांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहा. तुम्हाला तो, ती, ते या शब्दांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. आता मी तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही सांगायचं की तिथे काय येणार. रिकामी जागा जी आहे ती तुम्ही भरायची आहे. पहिला प्रश्न आहे, अमर डॅश कुत्रा बघ. तर काय येणार रिकाम्या जागेवरती? अमर काय येणार बरं? तो येणार की ती येणार की ते येणार, याचा वापर करायचा आहे तुम्हाला. कुत्रा बघ. अमर तो कुत्रा बघ. इथे काय येणार? तो. बरोबर ना? काय येणार? तो. ठीक आहे. दुसरं बघा, दुसरा प्रश्न, समीर डॅश झाड बघ. समीर काय येणार सांगा बरं मुलांनो? ते झाड बघ. खूप छान. छान समजला तुम्हाला? समीर ते झाड बघ. इथे काय आलं? अमर तो कुत्रा बघ. तिसरं बघा बरं, अभय डॅश मांजर बघ. कसं बोलतो आपण? अभय डॅश मांजर बघ. काय येणार विचार करा बरं. अमर ती मांजर बघ. ती येणार ना? अमर ती मांजर बघ. आपण बोलतो ना, ती मुलगी, ती कुत्री, हो ना? तर अमर ती मांजर बघ. चौथा प्रश्न बघूया, नैना डॅश झोपडी बघ. काय येणार सांगा बरं. नैना ती झोपडी बघ. खूप छान, खूप सुंदर. नैना ती झोपडी बघ. आणि शेवटचं आहे, सुमन डॅश पक्षी बघ. सुमन तो पक्षी बघ. खूप छान बाळा, खूप छान उत्तरे दिलेत तुम्ही मुलांनो, खूप छान. आणि अशा प्रकारे आपण तो, ती, ते या शब्दांचा वापर कसा करायचा, चित्र निरीक्षण कसं करायचं, चित्रात काय काय आहे ते कसं सांगायचं, हे आपण शिकलेलो आहोत. सर्वांना समजलं ना? हो. समजलं? खूप छान.
तर बघा मुलांनो, हा तुमचा पाठ होता 27 नंबरचा चित्रात काय. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये ही 3 चित्र दिलेली होती. पहिलं, दुसरं, तिसरं आणि हे खाली शब्द दिलेले होते, वाक्य दिलेले होते की अमरतो पक्षी बघ, अमरती झोपडी बघ, गुरुजी ते घरटे बघा. तर यामधून आपण तो, ती, ते या शब्दांचा कसा वापर करायचा हे शिकलेलो आहोत. सर्वांना समजलं ना? तर आजचा जो गृहकार्य आहे तो सर्वांनी पूर्ण करायचा आहे. तो, ती, तेचे असे वेगवेगळे वाक्य तुम्हाला तयार करायचे आहेत. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू टीचर. धन्यवाद टीचर. थँक्यू टीचर. थँक्यू स्टुडंट्स. विशू